कुंडीमध्ये बियाणं टाकलं होतं आणि आता छानपैकी असं रुजून आलंय। आणि हे बघा, हे छोटी छोटी फळं पण धरलेली आहेत। आता हे बियाणं म्हणून इथे सुकायला ठेवलंय। आता हे बघा, हे सुकलंय। मला खूप कमेंट येतात की ताई तुम्ही काय खत घालता ते आम्हाला दाखवा। आणि अशी आता फळं बघा धरलेली आहेत, असं भरगच्च झालेलं आहे। तर हा बघा, हा ऊस तुम्हाला दिसतोय त्याच्यामुळे सर्व क्रेडिट जे जातं आहे। नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये। सगळ्यात आधी आजचं वातावरण तुम्हाला सांगते। म्हणजे असं पावसाळी वातावरण वाटतंय, पण अजिबात पाऊस सकाळपासून पडलेला नाही आहे। कमी झाला आहे पाऊस आता, म्हणजे रिमझिम रिमझिम पाऊस असा पडतो अधूनमधून। एक 2 ते 3 मिनटाची सर असते आणि मग बंद होऊन जातो। तर आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे आपल्या गार्डनमधील भाजीपाला। म्हणजे वेली रोपं जी काही लावली होती ना, ती किती त्यांची वाढ झालेली आहे आणि कुठली कुठली फळं धरलेली आहेत ते मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे। आपल्या बऱ्याच ताईंच्या कमेंट्स असतात की ताई तुम्ही हे लावलं का, ते लावलं का। काही लावलेलं आहे ना, ते छोटी छोटी फळं त्याला धरलेली आहेत। म्हणजे खूप सुंदर वाटतं बघायला। म्हणजे मोठा भाजीपाला तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पण ते पूर्ण तयार व्हायच्या आधी ते कसं दिसतं, त्याची फुलं कशी असतात हे दाखवण्यासाठी मी आज आहे ना खूप असं उत्सुक आहे। मी म्हटलं चला म्हटलं तुमच्याशी शेअर करूया फटाफट। तर सगळ्यात आधी ही मिरचीची रोपं बघा, ही अशी कुंडीमध्ये बियाणं टाकलं होतं आणि आता छानपैकी असं रुजून आलं आहे। म्हणजे अजून थोडीशी मोठी ना व्हायला पाहिजे, अजून थोडी म्हणजे ह्याच्यापेक्षा समजा डबल झाली ना, मग काढून मग ते वेगळा वाफा करून ही रोपं लावून टाकणार। आणि आता कसं पाऊस कमी आहे त्याच्यामुळे ही कुंडी अशी बाहेर ठेवली, म्हणजे त्याला ऊन पण मिळायला पाहिजे, नाहीतर मग रोपं सगळी ना खराब होतात। ऊन पाहिजेच प्रत्येक रोपांना, वेलींना। आणि ही बघा, ही ना चिबूडची वेल आहे। त्याला अशी पिवळी पिवळी फुलं येतात, ही बघा। आणि अशी फुलाच्या मागे असं फळ लागतं, एक छोटं फळ बघा दिसतंय। आता हे तयार व्हायला अजून जातील भरात। आता ही आहे दुधीची वेल आणि दुधीच्या वेलीला ना अशी सफेद सफेद फुलं येतात। आणि हे बघा, हे छोटी छोटी फळं पण धरलेली आहेत। अशा 2 ते 3 वेली काहीतरी लावलेल्या तिथे। दुधीच्या वेली जास्त लावावे लागतात। हां, ते नर मादी त्याला लागतं ना त्याच्यामुळे। आणि काय काय फळं कशी अशी खराब पण होतात। हे बघा, सगळीच फळं धरतील असं नसतं, काय काय होतात खराब असं। हे बघा, हे छोटे छोटे छान वाटतं बघायला। आणि ही बघा, ही आहे ना शिराळ्याची वेल आहे, पण त्यांना अजून काही फुलं वगैरे काही आलेली नाही आहेत। आत्ताशी त्या वेलीची ना वाढ होत चाललेली आहे, बऱ्यापैकी वाढली ती। आणि ही आपली पडवलची वेल आहे। आणि पडवलच्या वेलीला बघा अशी सफेद सफेद फुलं असतात आणि फुलं इतकी सुंदर दिसत नाही बघा तुम्ही जवळून। आणि ते फळं पण धरलेली आहेत। हे बघा, हे पडवळ ह्या वेळेला लांब लचक पडवळ आहे। मागच्या वेळेस आपण छोटी पडवळ होती ना, बियाणं वेगळं होतं ते। आणि आता ही फुलं म्हणजे प्रत्येक फुलालाच फळ धरेल असं नाही, काही काही फुलांनाच फळ धरतं। आता हे बघा, हे दिसतं, काही गळतात काही राहतात असं आहे ते। आणि ही बघा, ही ना काकडीची वेल आहे। काकडीच्या वेलीला अशी पिवळी पिवळी फुलं असतात बघा, छोटी छोटी। आणि छोट्या छोट्या काकड्या ना इथे भरपूर अशा धरलेल्या आहेत, तुम्हाला मी दाखवते। हे बघा, ह्या छोट्या छोट्या, आता ह्यातल्या पण काही काही गळतात काही काही राहतात। हे बघा, अशा इथे धरलेल्या आहेत छोट्या छोट्या, पण ज्या कमजोर असतात ना त्या गळून जातात। आणि इथे एक छानपैकी तयार झालेली ही बघा, ही अशा लागल्या ना काय एकदम अशा भरपूर येतात मस्त। आणि खूप टेस्टी लागते काकडी आहे, ही ताजी ताजी। ही बघा, ही ना आपली गिलकीची वेल आहे। गिलकी म्हणजे पारोशी बघा म्हणतात ना, ह्याची पण भाजी खूप टेस्टी बनते। आता हिला अजून काही फुलं आलेली नाहीत, म्हणजे अजून वेळ आहे। पिवळ्या रंगाची फुलं बघा येतात, म्हणजे बहुतेक वेली ज्या असतात त्यांना पिवळं आणि सफेद, म्हणजे आम्ही जे बघितलं आहे त्या अनुभवानं तुम्हाला सांगते, अशीच फुलं असतात, लहान मोठी साईजप्रमाणे असतात। आणि तिकडे समोर बघा ते दिसतात ना, ती काटल्याची वेल आहे, पण ती नर वेल आहे। तुम्हाला मी जवळून दाखवते। हे बघा, हे काटल्याचं फूल असं आहे, पण ह्याला फळ नाही, नर। तर नर आणि मादी अशा दोन्ही वेली लागतात वेलींच्या ह्याच्यामध्ये, तरच ते फळ आहे ना चांगलं धरतं, नाहीतर मग फळ कमजोर होऊन गळून जातं। आता इथे आपली मिरचीची रोपं आहेत, पण ही गेल्या वर्षीची रोपं आहेत। ते तर बघूया, जर का नाही व्यवस्थित झाली तर ती काढून टाकणार आणि मग दुसरी रोपं आपल्याला लावायचीच आहेत। मध्ये मध्ये झेंडूची रोपं पण आहेत बघा लावलेली। आता ही की नाही सिमला मिरचीची रोपं आहेत, मला वाटतं एक 4 रोपं आहेत। आणि ही रोपं कशी आपोआप रुजलेली आहेत, म्हणजे आपण काय लावलेली नाही आहेत।
तर तिकडे मागच्या दारामध्ये होते, मग ती काढून आम्ही इथे लावलेले आहेत. आणि मध्ये त्याला ना म्हणजे शिमला मिरची पण धरली होती. आणि तुम्हाला फूल बघा दिसतंय सफेद, तर हे शिमला मिरचीचं फूल आहे. आता इथे समोर आहेत भेंड्याची रोपं. ही बघा, त्यांना फुलं काही आलेली नाहीत, म्हणजे छोट्या छोट्या कळ्या दिसत आहेत बघा. ही बघा हे समोर. तर भेंड्याच्या रोपांना पण पिवळ्या रंगाचं फूल होतं, म्हणजे हलकं पिवळसर असतं, एकदम डार्क कलर नसतो भेंड्यांच्या फुलांचा. आणि ही अशी रोपं आता छानपैकी तयार झालेली आहेत. आता ही धरायला मला वाटतं अजून एक 15-20 दिवस तरी जातील ही सर्व मोठी व्हायला. आणि ही बघा, ही आहे आपली भोपळ्याची वेल. आता हिला पण अजून काही फूल काही आलेलं नाही आहे, पण छानपैकी अशी वाढत चाललेली आहे. आणि तिथेच मध्ये एक 4-5 ना भेंड्याची रोपं पण आहेत, जशी इकडे आहेत ना तशी इथे पण आहेत. आणि हे बघा, हे छोटं छोटं भेंडं धरलेलं आहे. फूल तुम्हाला दाखवायचं होतं, पण आता नाही फूल दिसत आहे, त्याच्यामुळे नेक्स्ट टाईम दाखवेन तुम्हाला. आणि हे सुकलेलं, हे बघा हे जून झालेलं भेंडं आहे. आता हे बियाणं म्हणून इथे सुकायला ठेवलं आहे. आता हे बघा हे सुकलं आहे, मला वाटतं अजून 1-2 दिवस जातील, मग हे आपण काढू शकतो आणि त्याचा बियाणं म्हणून आपण वापर करू शकतो. आणि भरपूर बियाणं निघतं, म्हणजे एका भेंड्यामध्ये जवळजवळ 100-150 बिया निघतात. आता हे जे भेंडी लावलेले आहेत ना, ते असं घरचंच बियाणं आपलं तयार करून तेच बियाणं इथे मी लावलेलं आहे. आणि छानपैकी बघा तयार झालेत. आता इथे आहेत गवारीची रोपं, पण ही रोपं म्हणजे अति पाण्यामुळे ना जरा हे झालेत बघा, कीड लागल्यासारखे झालेत. आता मध्ये आम्ही ना ही कटिंग केली होती रोपं सर्व. म्हणजे याचा अर्थ काय, तर गवारीच्या रोपांना पाणी कमी लागतं. आणि काही रोपं असतात ज्यांना भरपूर पाणी लागतं, जसं की ही भेंड्याची रोपं आहेत ना, त्यांना खूप प्रमाणामध्ये पाणी लागतं. जर का ह्याला पाणी कमी झालं तर ती रोपं सुकून जातात. पण मला वाटतं गवारीच्या रोपांना पाणी कमी लागतं, त्याच्यामुळे हे असं झालेलं आहे. नंतरला ही बघा, ही आपण आहे ना चहाची पात लावली होती, आणि हे मी पण तुमची शेअर केलं होतं लावताना. आणि जगल्यात, म्हणजे चहाच्या पाती छान झाल्यात. त्याला आता खतपाणी करायचं. खतपाणी म्हणजे काय, जरा माती वगैरे ती टाकायची, ते आता होऊन जाईल ते. आणि बहुतेक काय झालं ह्यावर्षी अति पावसामुळे बियाणं की नाही म्हणजे असं खराब झालं आहे, रोपं वगैरे जे आले होते ना. आणि हे बघा, ह्याच मांडवावरती आपण ही काटल्याची वेल आहे ना ती चढवलेली आहे. आणि हे बघा, हे छोटं छोटं काटला पण इथं आलेले आहेत. हे बघा इथे पण आहे धरलेले. हे असे बारीक बारीक असतात. ही बघा, ह्याला पण पिवळी फुलं असतात काटल्याच्या वेलीला, जसे की नर असतात तसेच सेम त्याप्रमाणे ह्याला पण फुलं येतात. हे बघा, हे आता हळूहळू आता ह्याच्यावर चढत गेली का ती काटल्याची वेल पण एकदम छान होऊन जाईल. आणि आता ह्या रोपांना खत पाणी काय केलं ते तुम्हाला सांगते. कारण खताविषयी ना मला खूप कमेंट येतात की ताई तुम्ही काय खत घालता ते आम्हाला दाखवा. मला वाटतं गेल्या वर्षी ना बहुतेक सर्व खतं जी आहेत ना ते म्हणजे दाखवलेत व्हिडिओमध्ये, त्याच्यामुळे ह्यावर्षी जास्त असं काही दाखवलं नाही. आणि ह्यावर्षी वेगळं असं काही खत पाणी केलेलंच नाही वेलींना. म्हणजे शेण आहे, राख आहे, आणि पालापाचोळा बघा असतो घरातला जो निघतो ना, कांद्याच्या साली वगैरे, हेच आम्ही बहुतेक केलेलं आहे. वेगळं असं काही टाकलेलं नाही आहे. फक्त मध्ये एकदा ना कुणालच्या बाबांनी ह्याची पानं आणली होती, रुईची पानं बघा असतात, त्या आमच्या इथे भरपूर झाडं आहेत, ती पानं आणली होती. आणि चांदोडा असं म्हणून काहीतरी एक रोपटं आहे, त्याची पानं, अशी 2 प्रकारची पानं आणून त्याचं तुकडे करून आणि ते राखेमध्ये मिक्स करून ते टाकलं होतं. पण मी तुम्हाला डिटेलमध्ये ते दाखवलं नाही आहे, पण जेव्हा आता पुन्हा ते खत तयार करून ना तेव्हा तुम्हाला मी सविस्तर सांगेनच आणि दाखवीन. पण सध्या फक्त शेण, राख ह्याचंच सर्व केलेलं आहे. आणि घरातला भाजीपाल्याचा पालापाचोळा असतो तो, बाकी वेगळं असं काही केलेलं नाही आहे. तरी पण खूप छान प्रकारे म्हणजे फळं सगळी धरलेली आहेत. म्हणजे गेल्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी ना जरा चांगलं असं व्यवस्थित सगळं आलेलं आहे. फक्त इतकंच की अति पाऊस झाल्यामुळे ना काही वेली ना आपल्या खराब झालेल्या आहेत. आणि अजून एक गोष्ट तुमच्या शेअर करते. म्हणजे मला अशा कमेंट असतात, आता मला आठवतं आहे म्हणून तुम्हाला मी सांगते की ताई तुम्ही वाफे करून करायला पाहिजे होतं. तुम्हाला आता एक गोष्ट सांगते मी, तुम्ही ज्या रानभाज्या बघताय, आपल्याला कुठेच बाहेर जावं लागत नाही आहे. सगळ्या रानभाज्या आपल्या आवारामध्ये आलेल्या आहेत. आणि जर का JCBने ही जर का जमीन आम्ही खणली असती, म्हणजे उकरून घेतली असती, तर ह्या रानभाज्या इथे आपल्याला काहीच मिळाल्या नसत्या. म्हणजे त्यावेळेस म्हणजे असं जाणून मुळून नाही, पण कुठेतरी बोलतं ना राहून गेलं हे सगळं लेवल करायचं. बऱ्याच अडचणी होत्या, त्याच्यामुळे राहिलं होतं. पण आत्ता आम्हाला असं वाटतं की नाही, कुठेतरी जी गोष्ट होत नाही ना ती आपल्या चांगल्यासाठीच होते. आता आम्हाला कुठेच बाहेर जावं लागत नाही. हे बघा, हे काटलं बघा आता माझ्या हातात आहेत, आत्ता कुणाच्या आवाराने काढलेले आहेत. म्हणजे अशा बहुतेक रानभाज्या आपल्या आवारामध्ये आहेत. म्हणजे कुठेही न जाता आपल्याला सर्व भाज्या आपल्या आवारामध्ये मिळतात. जशा आता ह्या वेली आपण लावल्या तशा रानभाज्या सगळ्या आपल्या इथं होतात. आणि जर का JCB वगैरे फिरवली असती, मग आपले वाफे वगैरे व्यवस्थित तयार करून घेतलं असतं, तर ह्या रानभाज्या आपल्याला
नसत्या मिळाल्या. आणि ह्या ज्या रानभाज्या आहेत त्या सोनं तुम्हाला माहिती आहे. आता ही काटलं बघा किती महाग मिळतात. आणि पावसाळ्यामध्येच ह्या भाज्या मिळतात आणि पावसाळ्यामध्ये ह्या भाज्या नक्की करून खायच्या. ह्याचं महत्त्व तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आणि तुम्ही जर का शहरामध्ये राहत असता तर ह्या भाज्या किती महाग मिळतात. म्हणजे कुरडू, टाकळा, भारंग तुम्हाला माहितीच आहे. त्याच्यामुळे आम्हाला तर असं वाटतं आता की नाही, बरं झालं की आपण इथे JCB नाही फिरवले आणि हे वाफे वगैरे नाही केलेत. वाफेही न करता छान प्रकारे भाजीपाला होतो. त्याच्यामुळे असं वाफे पाहिजे असं नाही आम्हाला गरजेचं वाटत आहे. तुम्ही आता बघा रान बघा किती वाढलेलं आहे. म्हणजे जितकं आपण आम्ही रान काढतो ना ते पुन्हा ते वाढत जातं. म्हणजे तुम्ही विचार करा ही माती किती चांगली असेल. ती माती चांगली असेल तरच फळ वगैरे छान धरतात. म्हणजे कमी खत दिलं ना तरी पण चालून जातं, पण माती चांगली पाहिजे. आणि ही जी माती आहे ना 1 नंबरची माती आहे. त्याच्यामुळे आहे जसं आहे तसं छान आहे, छान प्रकारे चाललेलं आहे. तर हे बघा हे मिरचीचं रोप आहे. हे आपोआप रुजलेलं रोप आहे. आणि मला वाटतं बऱ्याच वेळा मी तुम्हाला दाखवलेलं आहे व्हिडिओमध्ये. ह्या तिखट मिरचीचं रोप आहे. हे बघा अशा छान छान अशा मिरच्या पण बघा धरलेल्या आहेत. आणि हे जे रोप आहे ना हे गेल्या वर्षीचं रोप आहे. हे बघा ह्या अशा मिरच्या, पण ह्या कशा तळतो ना आपण मिरच्या किंवा फ्राय करून खातो किंवा भजी करून खातो ना, ह्या मिरच्या खूप बेस्ट आहेत. आणि आता वर्ष होऊन गेलं ह्या रोपाला, पण अजून बघा व्यवस्थित सगळं आहे. ते आता 1-2 दिवसापूर्वी ह्या रोपाला कटिंग करून घेतलं. अशी इथे ना 3 रोपं आहेत मिरच्यांची. त्याच्यामुळे सध्या कशा मिरच्या जरी लावलेल्या नाही आहेत पण आहेत आपल्याकडे मिरचीची रोपं आहेत. आणि हे मला वाटतं ह्या वर्षीचं रोप आहे. हे आता मला वाटतं 1-2-3 महिने झाले असतील ह्या रोपाला. आपोआप रुजलेलं रोप आहे ते पण होईलच आता व्यवस्थित. आणि हे बघा हे आपलं वांग्याचं रोप आहे. ते पूर्ण कटिंग केलं होतं. हे केळीच्या इथे आपोआप रुजलेलं रोप आहे. पण आता त्याला फुलं बघा येत चाललेली आहेत अशी. आणि अजून एक इथे रोप आहे, म्हणून वांग्याची रोपं लावलेली नाही आहेत. इथे आपला थोडासा पुदिना बघा आहे. आता अति पाण्यामुळे पुदिना पण आपल्याला खराब झाला होता, पण मध्ये ना साफ करून तो सगळा व्यवस्थित केला. आता तो होईल चांगला. आणि हे पण बघा हे मिरचीचं रोप हे पण आपोआप रुजलेलं आहे. हे अशी ना काही रोपं आहेत की आपोआप रुजतात. मला वाटतं हे सिमला मिरचीचं रोप असेल असं वाटते पानांच्या आकारावरनं. नाही, सिमला मिरचीच वाटते. आणि इथे आहे घेवड्याची वेल. आता ही वेल बघा लावलेली आहे, पण हे बघा ही अशी ह्या पानांना पण कीड लागलेली आहे. त्याच्यामुळे दुसरं बियाणं आता ना रुजत घातलेलं आहे घेवड्याचं. आता बघू जर काही धरलं तर ठीक आहे, नाही तर मग दुसरीकडे आपण करूया. आणि हा बघा हा केळीचा खोका पण आपला आता तयार झालेला आहे. आता हे पण तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं. असं आपल्या परसामध्ये आहे बराच भाजीपाला पण आहे, फळं पण आहेत. इथे एक घड आहे केळीचा. आता हे घड तयार व्हायला 3 ते 4 महिने आरामात जातात. आणि हे बघा हे आपलं पपईचं झाड. हे झाड आपण जेव्हा इथे राहायला आलो त्यावेळेस हे लावलेलं. आणि अशी आता फळं बघा धरलेली आहेत. असं भरगच्च झालेलं आहे. आता हे पिकायला काय माहीत नाही आता किती दिवस जातील, कारण आम्हाला अजून काही त्याचा अंदाज नाही आहे. म्हणजे पहिल्यांदाच आता हे पपईचं आपल्याला माहिती पडेल. जसं केळीचं आपल्याला हळूहळू माहिती पडलं तसं वाटलं पपईचं पण कळेल. पण बरीचशी फळं बघा वर ती पण छोटी छोटी फळं दिसतात. तर मला फुलं हलक्या पिवळ्या रंगाची बघा फुलं येतात. पिवळं आणि सफेद असं मिक्स असतं आणि ते बारीक फळं अशी बाहेर येतात. असं छानपैकी धरलं आहे. इथे आपला ऊस पण बघा तयार झालेला आहे. तो पण तुम्हाला मी दाखवते. हा ऊस गेल्या वर्षी तुळशीचं लग्न होतं ना त्यावेळेस आम्ही आणला होता पूजेसाठी. आणि मग नंतरला पूर्ण सगळं विधी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी काढून तो इथे लावला. आणि त्याला बघा अशा फुटऱ्या आल्या. आणि आता हा बघा हा ऊस तुम्हाला दिसतोय तयार होत चाललेला आहे हळूहळू. हा बघा इथे आपली टोमॅटोची रोपं आहेत, पण टोमॅटोची रोपं अति पावसामुळे सर्व खराब झालेले आहेत. मग त्यामध्ये त्याला कटिंग पण केलेलं आहे. आता बघूया जर का नाही व्यवस्थित झाली तर पुन्हा बियाणं आता रुजत घालायचं आहे. 1-2-3 दिवसांनी घालणार रुजत. आणि मग पुन्हा नव्याने मग टोमॅटोची रोपं लावून घ्यायची. म्हणजे आता कटिंग केलं तसं वाटतंय की पालवी फुटेल म्हणून. ही अशी थोडीशी हळदसुद्धा इथे लावलेली आहे. आणि छानपैकी बघा अशी आता रुजून आलेली आहे. आता ही हळद तयार व्हायला पण बराच वेळ जातो. 5-6 महिने तरी आरामात जाणार. छान झाले बघा. आणि हळदीच्या बाजूलाच ही बघा ही चवळीच्या बियाणं टाकलं होतं. आणि ही चवळीच्या बिया बघा छानपैकी रुजल्यात. अशा इथे आत्ताशा म्हणजे आलेल्या आहेत. त्याला आता काट्या वगैरे मांडा वगैरे घालावं लागेल. आता बघू का मला वाटतं 8-10 दिवस तरी जातील. आता अजून एक तुम्हाला चवळीची वेल दाखवते. ही बघा. आणि ही छानपैकी अशी तयार झाली आहे. ही बघा अशी पानं अशी फुटलेत छोटी छोटी. आणि त्याच्या काट्या लावल्यात.
तर ही वेल आपोआप रुजलेली आहे. इथे आम्ही काहीच बियाणं टाकलं नव्हतं, पण कशी रुजली तर देवालाच माहिती. आणि कुठे आहे बघा, हा आपला आडा म्हणजे गेट आपला, आणि इथेच ती वेल रुजलेली आहे. आता ही जर का वेल काढून दुसरीकडे लावली असती तर ती मेली असती, त्याच्यामुळे इथेच आम्ही ठेवलं आहे. आणि आता छानपैकी बघा तयार झाले. अजून पण बरंचसं आहे जे तुम्हाला शेअर करायचं आहे. म्हणजे रानभाज्या वगैरे पण मी ना बाहेरून आणून लावलेले आहेत. जसं कुरडू पण भरपूर प्रमाणात मी लावलं आहे. आणि आता कुणालच्या बाबांनी भरपूर काटलं जमा करून आणलेली आहेत, ती तुम्हाला मी दाखवते. आता पहिला घरी जाते, कारण आपलं दुपारचं जेवण करायचं बाकी आहे. तर ही बघा, ही काटलं ना आत्ता आम्ही बाहेर फिरत होतो तेव्हा फिरता फिरता इतकी काटलं कुणालच्या बाबांनी काढलेली आहेत. एक 4-5 काटलं ना आधीची होती घरामध्ये, आणि बाकी ही सर्व. आणि मगाशी तुमच्याशी बोलून झाल्यानंतर मी किचनमध्ये माझं सर्व काम ना आवरून घेतलं. म्हणजे जेवण करायचं बाकी होतं, किचन थोडंसं म्हणजे भांडेवर सर्व घासली, जेवायचं बाकी आहे. आता सगळ्यात आधी भाग्या आणि शेरू यांना जेवायला देते आणि मग आम्ही जेवायला बसतो. तर आजच्या जेवणामध्ये काय बनवलं आहे ते तुम्हाला मी दाखवते थोड्या वेळाने. पण त्याच्या आधी एक गोष्ट तुमच्याशी शेअर करते. जे काही तुम्हाला दाखवलं आहे ना, म्हणजे झाडं, वेली, रोपं, त्यांचं खत पाणी, त्यांची देखरेख सगळ्यात जास्त कोण करतं तर कुणालचे बाबा. म्हणजे आम्ही पण असतो, कुणाल असतो, मी असते, पण म्हणतात ना 90% त्यांची मेहनत आहे आणि एक 10% आमची मेहनत, असं सगळं आहे. म्हणजे मिळून मिसळून सगळं हे केलेलं आहे. त्याच्यामुळे सर्व क्रेडिट जे जातं आहे ते कुणालच्या बाबांना जातं आहे. तर चला आता वाघ्या बघा शेरू उठलेत. तुम्हाला दाखवलं नाही ना वाघ्या शेरूंना अजिबात, थोड्या वेळाने दाखवते. जेवायला देते ना आधी. आणि हे बघा आपलं आजचं जेवण आहे. भाकरी केलं आहे, ही आहे मुळ्याची भाजी, आणि हे काटल्याचं ना भरीत केलं आहे. इथे डाळ आहे आणि भात. फ्राय नाही, काटल्याचं भरीत. बैगन का भरता वैसा काटले का. उचलून घे. आणि तुम्हाला भाग्या आणि शेरू दाखवत्या, जे माझ्या ना बाजूला बसलेले आहेत. जेवण झालेत ते. तर हा बघा शेरू आपला जेवण झालेला आहे. भाग्या, आणि हा बघा भाग्या. ओ वागू इकडे बघ. भरलाय तो, शांत आहे. नाही, त्याचं लक्ष तिकडे काहीतरी दिसतंय, त्याला काहीतरी पाखरू का काहीतरी दिसतोय. वाग्या, ए वागू. चला हे बघ दोघं बसले. आता चांगली झाली भाजी, छान झाली, भरीत ना खूप छान झालं. तर वाघे आणि शेरू बघा मस्त झाले दोघांची. तर चला मैत्रिणीनं, आजचा व्हिडिओ आता इथेच संपवते. कसा वाटला तुम्हाला जरूर सांगा कमेंट करून. आपली बाग कशी वाटली ते पण जरूर सांगा कमेंट करून. आवडला असेल व्हिडिओ जरूर लाईक करा, शेअर करा. तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.